8 साल का जर्नी, 22 एम्प्लॉयज एंड 4-5 करोड के ऊपर वाला टर्नओव्हर इन अ इयर. सो तुला ते कारचं अट्रॅक्शन आणि त्यानंतर मग पुढे जायचा जो प्रवास होता की बाबा मला असं वाटतं की नाही मी याच्यात चांगलं करू शकतो, तर हे कुठल्या एज पासून कधीपासून तुला असं वाटलं? तर हा छंद पुढे जाऊन मला कसा कामाला आला, कारण की एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना, तर तुम्ही त्या गोष्टीला मनापासून करता आणि त्याच्यामध्ये गडबड व्हायची चान्सेस खूप कमी असतात, कारण की माणूस त्या मुळापाशी जातो. आपल्या ब्रँडची खासियतच आहे की ट्रस्ट. आमच्याकडे 80% रिपीट कस्टमर आहे आतापर्यंत. रिपीट अँड रेकमेंडेड. 100% रेकमेंडेशन हे खूप स्ट्रॉंग आहे आमचं. एकाच गोष्टीसाठी माणूस परत परत येणार नाही, त्याला काहीतरी तुम्हाला वेगळं द्यायचंच आहे. तर ते आमचं वेगळेपण म्हणजे आमचा ट्रस्ट फॅक्टर आहे. दुसरी गोष्ट आमची सर्व्हिस. आमच्याकडे ऑल ओव्हर ठाणा, डाऊन साईड बॉम्बेमध्ये फ्री पिक अँड ड्रॉप आहे. मला एक चॅलेंज एकदा संजय मला बोललेला की सर ती टीम होती, टीमच गायब झाली. तर असा हा जो चॅलेंज आहे त्याच्यामध्ये तू कसं काय ते हँडल केलंस? तो आमच्यासाठी खूप मोठा चॅलेंज होता. लेडीज अँड जेंटलमेन, तुम्ही कदाचित कुठेतरी ऐकलं असेल BNI, बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल. मुंबई रिजन, मुंबई वेस्ट रिजनचा तो व्हाईस प्रेसिडेंट. आता इंजिनिअरिंगची मुलं आहेत जी इंजिनिअरिंग करतायत फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला. काही मुलं जस्ट पास झाले. त्यांना ना एक डाऊट असतं की बिझनेस चालू करू का जॉब करू. विचार कर ना, तू जेव्हा तू जर आता ह्या 18 वर्षाचा सनील असतास, तू पण फर्स्ट इयरला गाडी शिकायची. मग अशा 18 वर्षाच्या सनीलला जो आता फर्स्ट इयर मध्ये आहे त्याला तू काय सजेशन देशील? मी जेव्हा गाड्यांचा विषय डोक्यामध्ये घेतलेला होता तेव्हा माझ्याही डोक्यामध्ये प्लॅनिंग होती की पेट्रोलची, डिझेलची, इलेक्ट्रिकची, हायड्रोजनची पाण्यावर जरी झाली तरी गाड्या राहणार आहेत. कभी कभी है ना लाइफ अपने हिसाब से नहीं चलता है. अरे कभी कभी मतलब मोस्ट ऑफ द टाइम लाइफ अपने हिसाब से चलता ही नहीं है. जो हमने सोचा है, अगर हर एक को अपने हिसाब से जो मांगा है, जो सोचा है, अगर वो मिला तो हम किसी का मदद ना हम ऊपर वाले को याद करेंगे. लेकिन मैंने एक चीज सुना है कि जब भी अपने प्लान के हिसाब से सब कुछ नहीं चल रहा है, इसका मतलब ऊपर वाले के हिसाब से चल रहा है. शायद हम गलत डायरेक्शन में जाने वाले रहेंगे, इसके लिए ऊपर वाला चाहता है कि हम सही दिशा में जाए, इसके लिए वो अपने प्लान को कैंसिल करके उसके प्लान के हिसाब से चल रहे हैं. और ये तुम लोगों को आज के पॉडकास्ट में जेन्युइनली समझेगा कि तुम लोग सही दिशा में जा रहे हो कि नहीं जा रहे हो. बस ऊपर वाले पे भरोसा रखिए और अपना काम करते रहिए. कन्फर्म एक लेवल तक पहुंच जाओगे. हाँ, मैं अभी उस इंसान के बारे में बोल रहा हूँ, हाँ अपने गेस्ट के बारे में बोल रहा हूँ जिनका डिग्री ऑलमोस्ट कंप्लीट होने वाला है. फ्यूचर रेडी है, करियर सेट है, कौन से कंट्री में जाना है ये भी फिक्स है. लेकिन जानते हो वही मार्च वाला सिनारियो, और हम न्यूज चैनल पे देख रहे थे कि चाइना में एक वायरस आया है जिसमें लोगों को पकड़ पकड़ के हॉस्पिटल लेके जा रहे हैं, कुछ लोगों को घर पे ही क्वारंटाइन किया है, इतने सारे लोग मर रहे हैं. और हम न्यूज चैनल पे है ना वो इतना टेंस सिचुएशन एक्सपीरियंस कर रहे थे. कुछ दिन बाद इंडिया में 2 लोग मिले जिनको सेम वायरस मिला लगा है. लेडीज एंड जेंटलमैन, उसका सिनारियो इतना खतरनाक हुआ कि मार्च 25-26 के आसपास इंडिया में भी पूरा लॉकडाउन हुआ. सोचिए वो 2 साल लॉकडाउन वाला ऑन ऑफ, घर से बाहर निकलना मना है, कौन चला गया है उसको देखने के लिए जाना दूर, उसके हम रिलेटिव हो या दोस्त हो जाना दूर, घर वाले भी नहीं जाते थे, ऐसा परिस्थिति. सो ऐसे सिचुएशन में उस बंदे ने जर्मनी जाने का प्लान किया है. मैकेनिकल इंजीनियरिंग कंप्लीट हो रहा है, ऑलमोस्ट लास्ट ईयर तक जर्नी हो चुका है. हायर स्टडीज का प्लान तो है ही, इसकी वजह से जर्मनी प्लान हुआ है. लेकिन फिर अचानक से दुनिया बंद हो रहा है. सोचिए ना, एक इंजीनियरिंग वाले स्टूडेंट के दिमाग में अभी क्या चलता रहेगा, जिसका सब कुछ सेट हुआ है, कहाँ जाना है, कैसा पढ़ना है, कौन से स्ट्रीम में करना है, सब कुछ फिक्स है. उसके दिमाग में एक डर है, कंफ्यूजन है, और सबसे बड़ा तो फ्रस्ट्रेशन है कि यार अभी क्या करना है. कुछ लोगों ने बचपन से, कुछ लोगों ने 10th स्टैंडर्ड में, कुछ लोगों ने 11th-12th स्टैंडर्ड में सोचा रहता है कि मैं ये करना चाहता हूँ. कुछ लोग इंजीनियरिंग के फर्स्ट ईयर, सेकंड ईयर में थोड़ा दुनियादारी समझकर निर्णय लेते हैं कि नहीं अभी मुझे ये करना है.
और फिर अचानक से अनएक्सपेक्टेड सिनेरियो क्रिएट होता है जहाँ पर फ्यूचर छोड़ो, कल के बारे में भी पता नहीं कि कल हमें ये नया सूरज देखने को मिलेगा कि नहीं मिलेगा। ऐसे सिचुएशन में एक स्टूडेंट जो अभी बस इंजीनियरिंग कंप्लीट होके मास्टर्स के लिए कुछ बाहर जाने का प्लान कर रहा है, उसके दिमाग में क्या चलता रहेगा, है ना? फिर लेडीज एंड जेंटलमैन, फिर वहां पर है ना, दो ऑप्शंस था। एक ऑप्शन था कि ये वक्त निकल जाए और फिर मैं एक नया अपॉर्चुनिटी ढूंढूं। ऐसे सोचने वाले कुछ लोग थे, लेकिन कुछ लोग ये वेट के जगह पे कुछ डिसीजन लेकर अपना रास्ता चुनने वाले में से थे। दो टाइप के लोग देखने को मिले। ये मैंने खुद एक्सपीरियंस किया है, और लोगों का तो छोड़िए, हमने भी सेम जर्नी से ट्रैवल किया है। हमें भी पता था कि एक टाइम पे एक क्लासेस वाला सिनेरियो कंप्लीट बंद हो रहा है, तो फिर क्या करना चाहिए, तो हमने ऑनलाइन चूज किया था। वैसा हर एक कैंडिडेट जो अभी इंजीनियरिंग कंप्लीट हो रहा है या कुछ जॉब के लिए सर्च करने वाला है, भविष्य के लिए सर्च कर रहा है, उसके दिमाग में दो चीजें चलती होगी। एक तो रुक जाए और सिचुएशन नॉर्मल हो, सही वक्त आए, इसका इंतजार करे, या फिर मैं कुछ एक नया दिशा डिसाइड करूँ, नया अपॉर्चुनिटी ढूंढूं जिससे मैं आगे निकलूं। लेडीज एंड जेंटलमैन, यही चीज जो सेकंड वाला मैं बोल रहा हूँ, ये मुझे लगता है कि जिन गेस्ट के बारे में मैं बात कर रहा हूँ, इन्होंने चूज किया है। देखिए ना, फॉरेन में जाना है, अपना मास्टर्स कंप्लीट करना है, लाइफ सेट है, सब कुछ होते हुए भी एक निर्णय लिया, और वो निर्णय ने आगे वाला सब कुछ सिनेरियो बदली हुआ है। जानते हो, ये जब ये दुविधा वाला सिचुएशन था, तभी एक स्टेटमेंट उन्होंने कहाँ से तो सुना था, वो पता चलेगा कहाँ से सुना था, क्या हुआ था, लेकिन एक स्टेटमेंट ने एक डायरेक्शन मिला, एक हिंट मिला, और फिर वो एक नया डायरेक्शन चालू हुआ। तो स्टेटमेंट जानते हो? स्टेटमेंट एकदम सिंपल है, किसी कंपनी का मैनेजर बनने से अच्छा है खुद के पान टपरी का मालिक बनना चाहिए। लेडीज एंड जेंटलमैन, ये स्टेटमेंट इंजीनियरिंग के मैक्सिमम स्टूडेंट्स के पास मिलेगा, लेकिन इसको सही में इम्प्लीमेंट करने वाले लोग बहुत कम है। सीधा सा मतलब है, इट इज नॉट नेसेसरी कि अपना पान टपरी होना चाहिए, लेकिन खुद का कुछ होना चाहिए। ये एक स्टेटमेंट जिससे एक जो बाहर जाके स्टडी करने वाला स्टूडेंट है, कुछ प्लान करके बैठा हुआ है, उसने इम्प्लीमेंट किया और फिर एक नया जर्नी स्टार्ट किया। लेडीज एंड जेंटलमैन, मैं उस इंसान के बारे में बात कर रहा हूँ जिसने 8 साल के जर्नी में एक नया प्लेटफॉर्म खड़ा किया है, और नए प्लेटफॉर्म में ही इज नॉट एन एम्प्लॉय, ही इज द एम्प्लॉयर। जानते हो सबसे बड़ा थ्रेट क्या है? सबको सेफ कंफर्ट जोन में खेलना अच्छा लगता है। कौन रोज रिस्क लेना चाहता है? कोई नहीं। सबको लगता है कि यार ये जिंदगी सही है, इससे मैं चलना चाहता हूँ, लेकिन जहां पर रिस्क है वहां पर अपॉर्चुनिटी भी है, और वहां पर ग्रोथ का मैक्सिमम चांसेस है। 8 साल का जर्नी, 22 एम्प्लॉयज एंड 4-5 करोड़ के ऊपर वाला टर्नओवर इन अ ईयर। एक साधारण स्टूडेंट जिसका जर्नी कुछ अलग था, एक बस छोटा सा हॉबी था, पैशन था कि भैया कुछ कार्स में करेंगे, कार में थोड़ा इंटरेस्ट है, और ये कार का इंटरेस्ट कभी अपना हॉबी से लेकर अपना बिजनेस लेवल तक एक्सपांड हो गया, ये पता ही नहीं चला। सो लेडीज एंड जेंटलमैन, मैं एक गेस्ट को वेलकम कर रहा हूँ, अपना ही एक स्टूडेंट है, और ही इज नाउ एट रिमार्केबल पोजीशन। सो लेडीज एंड जेंटलमैन, मैं राजेंद्र कदम, और ये जो पॉडकास्ट का चैनल का नाम है ना, ये सबको पता ही है, फिर भी मैं एक बार बोल रहा हूँ, द बिगर पिक्चर, बियॉन्ड मार्क्स एंड बियॉन्ड डिग्री। आज हम लोग वेलकम कर रहे हैं अपने गेस्ट। हाँ, अपने एक स्टूडेंट है, लेकिन आज एक बहुत बड़ा नाम है, और आगे भविष्य में भी तुम लोग बहुत बार सुनने वाले हो इनके बारे में। सनील दलवी। सनील दलवी, ये नाम ठीक है, शायद तुम लोग ने कम बार आज सुना रहेगा, लेकिन एक ब्रांड जो तुम लोग ऑलमोस्ट, ये जो ठाणा लोकेशन है, नवी मुंबई लोकेशन है, इस लोकेशन में तुम लोग बहुत बार देख चुके रहेंगे, H9 ऑटोमोटिव। लेडीज एंड जेंटलमैन, कार से रिलेटेड सब कुछ यहाँ पर होता है। ये
एक स्टूडेंट आज एक बिजनेसमैन बन गया है। लेकिन हम लोग आज बिजनेस के बारे में ज़्यादा बात नहीं करेंगे, हम माइंडसेट के बारे में बात करेंगे। लेडीज़ एंड जेंटलमैन, मैं सनील को वेलकम कर रहा हूँ। और सनील, ये अब भी वाला जर्नी है ना, एक खतरनाक तरीके से चलने वाला है, जिससे बहुत सारा चीज़ें लोगों के सामने आने वाली है। और मैं बोलना चाहता हूँ कि इससे हमारा एक क्लियर इंटेंशन होता है, जैसा मैं लेक्चर में भी एक पर्पज़ से आता हूँ कि इससे कुछ वैल्यू एडिशन बच्चों को मिले। लोगों को समझे कि क्या स्ट्रगल होता है, क्या डिसीज़न मेकिंग होता है, कहाँ पर हम लोग लैग करते हैं, क्या सही टाइमिंग का वेट करना चाहिए, क्या ये सब लोग हम लोग बातचीत करने वाले हैं। और ये एक्साइटमेंट वाला सेशन रहेगा और अपेक्षा है कि हर एक स्टूडेंट, हर एक मेंबर जो ये देख रहा है, लास्ट तक देखो और लास्ट में कमेंट भी करना है कि तुम लोगों को ये कैसा लगा। यस। फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच सर. राजेंद्र कदम उर्फ आर के सर हे इंजिनिअरिंग विश्वातलं एक मोठं नाव आहे. त्याला काही इंट्रोडक्शनची गरज नाहीये. आज पण त्यांचा फोटो माझ्या वर्कशॉपमध्ये लावलेला आहे. आमच्या वर्कशॉपमध्ये एक छोटीशी वॉल आहे. त्याला आम्ही सेलिब्रिटी वॉल म्हणतो. त्या सेलिब्रिटी वॉलवर या सरांचा फोटो आहे आणि त्यांच्यासोबत इंटरव्ह्यू करायला मिळतोय. आज एक एक मोठी अपॉर्च्युनिटी किंवा माझं भाग्य असेल. बॅक इन 2018 जेव्हा मी इंजिनिअरिंगच्या फायनल स्टेजला होतो, सरांकडे आम्ही M1, M2, M3 मॅथमॅटिक्सचे स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र कदम सर, त्यांच्याकडे आम्ही शिकायला जातो. सर एका टायमाला 2-2, 3-3 हजार लोकांना शिकवायचे. ॲट अ टाइम 2 ते 3 हजार लोकं. येस, जोक नाहीये ही गोष्ट. हे आम्ही एक्सपिरियन्स केलंय आणि त्यांचं प्रत्येकावर कडेकोर लक्ष असायचं. तेव्हा मला अजूनही तो सिनारिओ आठवतोय. मी एक नायकीची कॅप घालायचो, सर मला टोपी बोलायचे. मी मागे बसलेलो होतो कारण की मी एवढा पुढे बसलेला नव्हता. थोडा मस्ती टाइमपास आम्ही करायचो. तर मी मागे बसलेलो. सरांनी मला एकदा उठवलं, "टोपी तू बसून पुढे ये." तर ठीक आहे सर आलो. हा ब्रँड कोणता आहे? बोललो सर नायकीचा ब्रँड आहे. बोललो अच्छा. आवडतो तुला ब्रँड? बोललो हो सर आवडतो. अच्छा अच्छा बस बस बस. सरांची आणि माझी ओळख आणि पहिली आमची मुलाखत तशीच होती. तोपर्यंत मी सरांना ओळखायचो, सर मला ओळखायचे नाही. त्याच्यानंतर आमचं कॉन्व्हर्सेशन चालू झालं सरांशी. आमचं बाहेर भेटायचं कारण की सर प्रत्येक स्टुडंटला वेळ द्यायचे. त्यांच्याकडे जेही लोक जायची त्यांच्याशी ते संवाद करायचे. आमचं जेव्हा बोलणं व्हायचं तेव्हा त्यांनी विचारलं की तू तर काय करतोस? मी बोललो सर या कॉलेजमधनं ही डिग्री असं असं आहे ना, इंजिनिअरिंगचं चालू आहे प्रिपरेशन. पुढे जाऊन जर्मनीला जायचा प्लॅन आहे. प्रिपरेशन ऑलमोस्ट डन आहे. क्लासेस चालू आहे. संपलं की आपण करूया काय नाही. तर सर बोलले, एक डायलॉग त्यांचा मला लक्षात होता की सनील, पानाची टपरी जरी आहे ना, पानाची टपरी छोटी असून दे पण स्वतःची असून दे. दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःच्या टपरीत काम केलेलं कधीही चांगलं. ती गोष्ट मला विचार पडण्यास म्हणजे करण्यास खूप भाग पाडणारी होती. कारण की ती गोष्ट डोक्यात अशी फिट आहे की ती अजूनही ती गोष्ट मी विसरू शकत नाही. कारण की ती गोष्ट खूप बारीक आहे. पण त्या गोष्टीचा जो इम्पॅक्ट आहे तो खूप सॉलिड आहे. तर तशी माझी थोडीशी जर्नी सुरू झालेली होती. ह्याच्यामध्ये माझा बॅकग्राऊंड वडिलांचाही थोडासा होता. माझे वडील आताही जॉब करतात. ही इज अ फुल टाइम एम्प्लॉई. एम्प्लॉयर नाही, इज अ फुल टाइम एम्प्लॉई. ते पार्ट टाइम गाड्यांचा त्यांना शौक होता. तोच शौक माझ्यापर्यंत आला. पार्ट टाइम ते थोडं मग गाड्यांचं काम करायचे. त्यांना जसा वेळ मिळेल तेव्हाही ते काम करायचे. आताही त्यांची इच्छा झाली की ते कधीतरी एखादी मशीन हाताला घेऊन काम करतात. तर त्यांनी त्यांचा जो शौक आहे तो माझ्यावरती सोपवला किंवा तो मला तुम्ही म्हणू शकता तो मला आला ऑटोमॅटिकली तो शौक. तर तेव्हा माझ्यामध्ये थोडीशी ती गाड्या बघा, एखाद्या यंग मुलाला गाडीशिवाय दुसरं काही नसतं. गाडी म्हणजे प्रेम. सरांना पण गाडी म्हणजे प्रेम हे मला माहिती आहे. तर गाडी म्हणजे हे यंग लोकांसाठी प्रेमच असतं. गाडी आणि बाईक असलं की एक अचीवमेंट आल्यासारखं वाटतं आणि एक रिलेट माणूस बऱ्याचदा गाड्यांशी करतात. कंटाळा आला गाडी घेऊन बाहेर निघा, कंटाळा आला बाईक राईडला गेला, कंटाळा आला हे करा, कंटाळा आला ते करा. तर गाड्यांचा शौक तर होताच, नक्कीच होता. पण त्याला मॉनिटाईज कसं करायचं किंवा त्याला बिझनेस मध्ये कसं रूपांतर करायचं याच्यासाठी मला गाईड करणारी 2 व्यक्ती होते. त्यातले पहिले होते माझे वडील, दुसरे होते राजेंद्र कदम सर. सरांनी 1 to 1 आमच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा सांगितलेल्या होत्या ज्याच्यामध्ये
त्या गोष्टी लक्षात ठेवून मला पुढे जाऊन काय कसं स्केल करावं लागेल, त्यांनी ज्या केलेल्या चुका होत्या त्या चुका रिपीट नको व्हायला पाहिजे. मी आताही कधी त्यांच्याशी भेटायला आलो की ते 10-15 मिनिटात मला एखादी गोष्ट सांगतील, पण ती गोष्ट त्यांनी ज्या केलेल्या चुका आहेत तू रिपीट नको करू, तुझी ग्रोथ फास्ट होईल. तर त्यांच्या चुका ज्या आहेत, कारण की ते पण एका बेसिक आणि साध्या बॅकग्राऊंड मधनं, एका क्लासवरनं, छोट्याशा क्लासवरनं 10 लोकांवरनं आज 20 ते 25,000 लोकांना शिकवणं हे जोक नाहीये. तर त्यांची जर्नी मी बघितलेली आहे, कुठे होते, काय होते आणि आता काय लेवलला त्यांचं नाव आहे आणि काय नाही. तर मी त्यांना बऱ्याचदा रिलेट करतो, म्हणून त्यांच्या चुकांमधनं ज्या बेसिक चुका सांगायच्या त्यातनं मी शिकत शिकत आता जिथे आहे तिथपर्यंत पोहोचलोय आणि अजूनही पुढे जायची इच्छा व्यक्त करतो. पण बाकी सरांचा गायडन्स जे आहे ते नक्कीच मला वेळोवेळी मिळत राहिलेला आहे. लेडीज अँड जेंटलमेन, हा पॉडकास्ट फक्त हिंदीमध्ये नाहीये, तर हिंदी येईल, इंग्लिश येईल, मराठी येईल, कारण आमचा प्रवास असाच आहे. शिकलो मराठी मीडियम मध्ये, Correct. मधल्या टाइमामध्ये काही मित्र कॉलेज ह्याच्यामध्ये थोडंफार हिंदी शिकलो. अकॅडमिक मध्ये इंग्लिश होता, कधीतरी इंग्लिश असं कानावरती यायचं, पण सगळ्या गोष्टी मिक्स असल्यामुळे आम्ही ज्या भाषेमध्ये आम्ही कम्फर्टेबल त्या भाषेमध्ये बोलतोय, तुम्हाला कनेक्ट होईलच ते. अं, बघा, एखादा स्टुडंट आपल्या समोर बसलाय आणि आज तो शिकतोय. 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतर काय होणार हे माहिती नाहीये. फक्त आपल्याला सीडिंग करायचं असतं किंवा बोलत राहायचंय, बोलत राहायचंय. कोणती गोळी कोणाला लागेल हे सांगू शकत नाही. अं, एखाद्या कंपनीचा मॅनेजर बनण्यापेक्षा आपल्या पानटपरीचा मालक बनणं हे माझं कॉमन स्टेटमेंट आहे आणि काही मुलं त्याला उचलतात, काही मुलं त्याला ऐकून आनंद घेऊन सोडून देतात. त्यामधला हा एक विद्यार्थी आहे ज्यांनी ते एक्सेप्ट केलं आणि पुढे चाललोय. मी तुम्हाला सांगतो की ही बस फक्त सुरुवात आहे या पॉडकास्टची. पुढचे सेशन्स खूप खूप पॉवरफुल होणार आहेत. फुल मजा येईल. तुम्हाला कुठेतरी असं वाटेल की यार हे आपण ह्याच्याशी रिलेट करतोय. आज आपण ज्या इयरमध्ये आहोत किंवा आपली जी परिस्थिती आहे इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपण जे विचार करत होतो ते आपण करायला पाहिजे होतं. मी नाही केलं, सनीलने केलं. अच्छा, सनील आज ह्या लेव्हलपर्यंत पोहोचलाय. पण कदाचित आज पण चान्स असेल निर्णय बदली करायची तुमची. तुम्हाला डिसिजन घ्यायची. पण हे सगळं तुम्हाला ह्या पॉडकास्ट पूर्ण केल्यानंतर, बघितल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की यार आज पण माझ्याकडे टाईम गेलेला नाहीये. आज आपण करू शकतो. तर आपण स्टार्ट करणार आहोत. खूप सगळे क्वेशन्स जे मला विचारायचे आहेत. याच्या अगोदर असं होतं की अ, मॅथ्सचे किंवा त्याच्या अभ्यासाशी रिलेटेड क्वेशन्स मला विचारायला लागायचे. तर आज मला असे क्वेश्चन विचारायचे आहेत जे खरोखर तुम्हाला कनेक्ट होतील. त्यातून काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालं आणि आपण त्याचं इम्प्लिमेंट करून पुढे जाऊ शकतो. तर मंडळी, आपण सुरुवात करतोय फर्स्ट क्वेश्चन पासून. सुनील, लहानपणापासून आपल्याला काही ना काहीतरी क्रेज असतं. काही लोकांना पेंटिंग असते, काही लोकांना डान्सिंग असते, काही लोकांना काहीतरी ते तिकीट जमा करायचे, वेगवेगळे छंद असतात. कॉमन एक असते, ती असते कारचं अट्रॅक्शन. सो तुला ते कारचं अट्रॅक्शन आणि त्यानंतर मग पुढे जायचा जो प्रवास होता, की बाबा मला असं वाटतं की नाही मी ह्याच्यात चांगलं करू शकतो. तर हे कुठल्या एजपासून, कधीपासून तुला असं वाटलं? सर जसं तुम्ही बोलले, गाड्यांचा छंद किंवा बाईकचा छंद हा खूप कॉमन छंद आहे. पण त्या कॉमन छंदाला तुम्हाला मॉनिटाईज कसं करायचं हे तुमच्यावरती आहे. तर कॉमन छंद म्हणजे लहानपणी सायकल तर सगळ्यांकडेच होती. मी माझी सायकल घरीच रिपेअर करायचो, घरीच खोलायचो. मम्मी पप्पा वैतागायचे, ठीक आहे. गाड्यांचा छंद असताना पण तेव्हा गाडी नव्हती आमच्याकडे. तर तेव्हा गाड्यांमध्ये तर काही करू शकत नव्हतो. तर सायकल असायची, सायकलचं छोटे-मोठे पार्ट्स खोला, सायकलला डिस्मेंटल करून परत असेंबल करा. तर या गोष्टींना मेकॅनिकल गोष्टींमधला किंवा त्या कोर गोष्टीतला जो छंद तो डेव्हलप झाला, की याच्यामध्ये नक्की कसं काम करतं, हे गिअर मेकॅनिझम कसं काम करतं वगैरे, वगैरे. म्हणून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही लाईन पण चूज केली आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग लाईन चूज केल्यानंतर बाकी रेस्ट इज हिस्ट्री. तर हा छंद पुढे जाऊन मला कसा कामाला आला, कारण की एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना, तर तुम्ही त्या गोष्टीला मनापासून करता आणि त्याच्यामध्ये गडबड व्हायची चान्सेस खूप कमी असतात. कारण की माणूस त्या मुळापाशी जातो. करेक्ट. इंटरेस्ट असतो तेव्हा. करेक्ट. इंटरेस्टच नाहीये, जबरदस्ती करायचंय. तर रोज अशा तेच वेळी मिस्टेक परत-परत करून करेक्ट. तर आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला इंटरेस्ट घेऊन काम करतो, तेव्हा त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जातो आणि जेव्हा मुळापर्यंत माणूस जातो, तेव्हा त्या गोष्टीला एकदम भरगच्च करून किंवा त्याचा बुंदा आपण ज्याला म्हणतो, बुंदा एकदा स्ट्रॉंग झाला, की वरती झाड चांगलंच येणार. करेक्ट. तर मी जेव्हा स्टार्टिंगला माझं वर्कशॉप चालू केलेलं होतं, तेव्हा मी सुद्धा मेकॅनिक सोबत बसायचो. मी सुद्धा मेकॅनिक सोबत काम करायचो. पूर्णतः नाही काम करायचो, कारण की माझं विजन होतं, की मला असे अजून 5 लोकं ठेवायचे. आपल्याला नॉलेज असलं पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे हे काय आहे, हे काय आहे आणि हे काय नाहीये. करेक्ट.
पण पूर्णतः म्हणजे एकदमच गिअर एखादं असेंबल करायचंय किंवा एखादी पूर्ण असेंब्ली तुम्हाला रिस्ट्रक्चर करायची आहे, तेवढं काम मी एकदम एक्स्ट्रीम लेवलला नाही. मला पुस्तकी ज्ञान सगळं होतं. मी हातात त्यांना नॉर्मल हेल्प करायचो. पण एक सर्टन लेव्हलपर्यंत समजण्यापुरती. कारण की मला ते स्केल करायचं होतं. जर त्या गोष्टींमध्ये मी पूर्ण घुसलो असतो, तर मला स्केल नसता करता आला. आपली पूर्ण बुद्धी त्याच्यामध्येच लागली असते. आणि मग जे मला करायचं होतं, ते मी नसतो करू शकलो. मे बी मला आता 8 वर्ष लागले, पुढे जाऊन 16 वर्ष लागू शकली असती इथे पोहोचायला. तर तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला कुठे कितपर्यंत घुसायचं आहे आणि कोणत्या गोष्टीची कितपर्यंत तुम्हाला माहिती पाहिजे. कारण की जिसका काम उसी को साजे. मेकॅनिक आहेत. मेकॅनिक लोकांचं काम करून दे. आपण मेकॅनिक नाहीये. आपण त्या मेकॅनिकला सांभाळणारी लोकं आहोत. आणि Correct. आपल्याकडे लोकं ॲज अ ट्रस्ट, ॲज अ ब्रँड व्हॅल्यू म्हणून येतात, ज्याच्यामध्ये आपण त्यांना ट्रस्ट विकतो. Correct. आपल्या ब्रँडची खासियतच आहे की ट्रस्ट. आमच्याकडे 80% रिपीट कस्टमर आहे आतापर्यंत. रिपीट अँड रेकमेंडेड. 100% रेकमेंडेशन हे खूप स्ट्रॉंग आहे आमचं. आणि आमचं एक ते रेकमेंडेशन दिल्यानंतर आमच्या याच्यामध्ये छोटंसं आम्ही डिस्काउंट पण त्यांना ऑफर करतो. ते तर एक पॉइंटर आहेच. पण रेकमेंडेशन इज द की. कारण की रेकमेंडेशन देण्यासाठी कोणी माणूस समोरून फोन करून सांगत नाही की यार ह्याला रेकमेंड करतो. माणसाला आवडतं काम म्हणून तो स्वतः समोरून जाऊन पुढे रेकमेंड करतो. तर येस, म्हणजे बेसिकली लहानपणापासून तुला ते गोष्टींची आवड तुला Yes. दोडा, दोडा. सायकली पासूनचा Correct. प्रवास चालू झाला आणि नंतर मग ते हळू-हळू ते कारपर्यंत आलं. Correct. माहितीये मोस्ट ऑफ द टाईमला काय होतं, की खूप सगळ्या स्टुडंट्सला ना असं वाटतं, खूप सगळ्या लोकांना वाटतं, की आपण स्टार्टअप करूया. चला ही आयडिया आली आहे ना, आपण हे चालू करूया. मग ती आपल्याला फक्त त्यात फायदा किती मोठं होणार, कसं होणार हे आपण बघतो. पण जसं सनील बोलला, की बॉटमला जायची गरज आहे. त्याच्या डेप्थला जायची गरज आहे. तो बुंदा समजला पाहिजे. तेव्हा आपल्याला समजतं, की अरे काय चुकतंय, काय बरोबर आहे. ह्या गोष्टी आपण कळल्यानंतर मग आपण त्याला स्केल करू शकतो. मोस्ट ऑफ द स्टार्टअप जे आपण बघतोय 99% 95% स्टार्टअप्स ते 6 महिन्यात, वर्षभरात कोलॅप्स होऊन जातात. त्याचं कारण हेच असतं, कारण ते बुंद्यापर्यंत गेलेलं नसतं. दुसरं सांगितलं एकदम मस्त गोष्ट सांगितली, की तुम्हाला जर आवड आहे, तुम्हाला जर त्यात इंटरेस्ट आहे, तर तुम्हाला कोणी सांगायची गरज नाहीये. तुम्ही ते रिपिटेटिव्हली करत राहणार, तुम्ही ते शिकत राहणार. तुम्हाला अजून क्युरिओसिटी येणार. मेकॅनिकल इंजिनिअर झालाय म्हणजे मेकॅनिकलची सगळी कामं येतात असं नाहीये. हे आपण थिअरी शिकलोय. पण त्याने त्याचा टाईम इन्व्हेस्ट केलाय त्या मेकॅनिक जे काम करतायत त्यांच्याबरोबर. जसं तो बोलला, की सगळं शिकायची गरज नाही. पण आपल्याला ॲटलीस्ट माहिती तर पाहिजे, की बाबा हे चुकतंय, हे पार्ट गेलाय, असं झालंय, तसं झालंय. सो दॅट आपल्याला जेव्हा एखादी इन्फॉर्मेशन मिळते, की हे प्रॉब्लेम झालाय, तेव्हा आपल्याला अॅनलाईज करता येतं, की नाही बरोबर बोलतोय हा, नाही हे चुकीचं बोलतोय. वरती जो बसणारा माणूस आहे, त्याला जर खालच्या बारीक गोष्टीची माहिती नसेल, मला असं वाटतं, तर मग त्याला आदल्या-मधल्या गोष्टीमुळे अडथळा होत राहणार. कोण काय बोलतंय, खरं बोलतंय, चुकीचं बोलतंय, वाईट बोलतंय हे कळणार नाहीये. तर एक गोष्ट एक प्रॉमिनंटली जाणवते, की तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची आहे, तर ती तुम्हाला बॉटमपासून स्टार्ट करायला पाहिजे. इंटरेस्ट असायला पाहिजे आणि हात तुमचे जोपर्यंत काळे होत नाहीये, तोपर्यंत तुम्ही काय केलंय असं तुम्ही गृहीत नाही धरू शकत. तर मला असं वाटतं, की हा जो आपला क्वेशन होता, की कधी इंटरेस्ट झाला, तर ते लहानपणीच सायकली उलगडायच्या आणि सायकली जोडत बसायच्या. कदाचित तेव्हा कार नव्हती. माणसाची आजची परिस्थिती आणि काही वर्षापूर्वीची परिस्थिती खूप फरक आहे. कदाचित लोकांना आजची परिस्थिती बघून असं वाटतं, केवढी मोठी पार्टी आहे. पण प्रत्येकाचा इतिहास वेगळा असतो. दे स्टार्टेड विथ सायकल. आज काय, कसं, कुठपर्यंत पोहोचलेत हा वेगळाच विषय आहे. पण जी काही गोष्ट केली आहे, ती तिथून सुरुवात झाली आहे. तर सायकल हे पहिलं इटरेशन होतं आणि तिथून इथपर्यंत पोहोचलेलं आहे. तर दिस इज समथिंग रिमार्केबल. सायकल आणि आज प्रत्येक ब्रँडेड गाडी त्याच्या शोरूममध्ये येते, त्याच्या शॉपमध्ये येते आणि ही इज डूइंग वेल. आणि मी बोलतोय की रिकमेंडेशन आणि रिपीटेड कस्टमर ही सगळ्यात मोठी ॲसेट आहे, की एखादा माणूस आपल्याकडे सर्व्हिस घेऊन जातोय आणि तो परत-परत येतोय. याचा अर्थ आपण त्याला काहीतरी चांगलं व्हॅल्युएशन दिलंय. मस्त होतं. पहिला क्वेशन एकदम सही आहे. पण संदीप मला काय विचारायचं माहिती आहे, मग जर्मनीमध्ये लोकं जातात, सेट होतात, काय मस्त क्लायमेट आहे, पैसे पण मजबूत आहेत, सगळं सही आहे. पण तिथे जाऊन सेटल होणं आणि ही जी ओनरशिप असणं, मालकी असणं, ह्याच्यात तुला काय वाटतं बरं? ते काय तुझ्याबरोबर जे झालं, देवाने जे केलंय, ते चांगलं केलंय, वाईट केलंय, काय वाटतंय तुला? एक तर जर्मनीला जाऊन मस्त तुझ्या अगोदरच्या प्लॅनप्रमाणे सेट होणं किंवा मग देवाच्या प्लॅनप्रमाणे तुला ह्या ओनरशिपमध्ये टाकणं, कोणतं तुला सेट होतंय? कोणतं तुला चांगलं वाटतंय? सर दुसरा जो प्लॅन आहे, देवाच्या प्लॅनवर विश्वास ठेवणं. माझा आत्ताही WhatsApp स्टेटस असाच आहे, की आय ट्रस्ट गॉड अँड चिल. माझा आत्ताही तुम्ही कोणीही ओपन करून बघा, माझा WhatsApp स्टेटस तोच आहे. आपला एक प्लॅन असतो, पण त्याच्यामध्ये नशिबाचा आणि देवाचाही भाग असतो, हे मी 100% मान्य करतो.
जर्मनीची लाईफ ही फॅसिनेटिंग होती. तिकडचं कल्चर, तिकडचं गाड्यांसाठीचं क्रेज किंवा गाड्यांसाठीचं प्रेम हे अप्रतिम होतच, आहेच आणि राहणार आहे. कारण की ती गाड्यांची पंढरी म्हणतात जर्मनीला. कारण की तिकडनंच जास्त प्रमाणात जेवढे पण तुम्ही मोठे-मोठे सुपर इनोव्हेशन्स कार्स होत आहे. म्हणतात, जर्मन इंजिनिअरिंग इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द मोस्ट कॉम्प्लेक्स अँड बेस्ट इंजिनिअरिंग इन द वर्ल्ड. तर माझी इच्छा होती तिकडे जायची, बट ऑब्व्हियसली पण तिकडे आपुलकी नाहीये. बघा, सगळ्याच गोष्टी एका झाडात मिळत नाही. आपले पण मिसिंग होणार होतं हे मला माहिती होतं आणि आपलं काही तिकडे नसणार हे पण मला माहिती होतं. आपल्याला जाऊन कोणाच्या तरी ताटाखाली काम करायचं हे मला समजलेलं होतं. Correct. जेव्हा स्टार्टिंगला मी पण रिसर्च करायचो, की इकडे एम्प्लॉयमेंट अशी मिळते, याच्यासाठी तुम्हाला एवढे ॲप्लिकेशन करावे लागतील, हे करावं लागेल, ते करावं लागेल. रेव्हेन्यू वाईज तुम्ही जर बघायला गेले, रेव्हेन्यू तिकडे जास्त आहे कंपॅरेटिव्हली, पण तिकडची लाईफस्टाईल सुद्धा महाग आहे. तर त्या बरीचशी लोकं या गोष्टीला खूप मिसमॅच करतात, की अ, अरे यूएसमध्ये हा माणूस एक 1 सीआर कमवतोय, पण 1 सीआर कमवतोय, तर इकडचे 30 लाख तिकडच्या 1 सीआरच्या इक्वल आहेत. कारण की इकडचे 30 लाखाला तुम्हाला जी लाईफस्टाईल मिळते, तिकडे पण तशीच लाईफस्टाईल मिळेल. म्हणजे तिकडे खर्च सुद्धा जास्त आहे. Correct. खर्च 3 म्हणजे 20 ते 30% 40% म्हणू शकतात जास्त आहेत जास्त. खर्च तिकडे. तसंच सेम कंडिशन जर्मनी सोबत पण आहे, की खर्च तिकडेही जास्त होणार होते. तर पॅकेजवर न लक्ष देता मी विचार केला, आपण एक काम करूया, लेट्स स्टार्ट विथ स्मॉल. हळू-हळू तेव्हा कोरोना चालू झालेला आणि हे रील्सचं फॅशन तेव्हा चालू झालेलं होतं. आता कोरोनामध्ये तर कोणाला एम्प्लॉयी ठेवू शकत नव्हतं. तर रील्स बनवायला मीच YouTubeवरनं शिकलो. मला आताही रील वगैरे सगळं मी एडिट करायचो. मी आता एक 3 वर्ष झाले माझी टीम ठेवलेली आहे. कारण की तेवढा वेळ मिळाला नाही. बरोबर. कधी ना कधी तुमच्या हातातलं काम तुम्हाला दुसऱ्याच्या हातात द्यावं लागणार आहे, हे तुम्हीच बोललेले होते म्हणून. आणि जेवढ्या लवकर जाईल तेवढ्या लवकर वरती जाईल. कारण तुम्हीच सगळी कामं करत बसले, तर बाकीची कामं करणारा पण माणूस राहणारच नाही. तर तेव्हा मी रील बनवायला शिकलो आणि त्या रीलमुळे थोडीशी मार्केटिंग व्हायरल झाली आणि तेव्हा स्टार्टिंगला आमच्याकडे कॉन्सेप्ट होता स्टीम वॉश म्हणून. तो कॉन्सेप्ट स्टीम वॉश आमचा थोडा फेमस झालेला होता रीलवरती. आणि सरांचीच गाडी होती, जी सरांची गाडी 10 मिलियन व्ह्यूज YouTubeवर गेलेले होते सरांच्याच गाडीवर. म्हणजे मला आता माहिती पडतंय. आणि त्याच व्हिडिओ नंतर माझा चॅनल सुद्धा मॉनिटाईज झालेला होता. तर एवढं लक्ष सरांनी मला दिलेलं होतं. 10 मिलियन व्ह्यूज मला सरांच्या त्या गाडीच्या, फॉर्च्युनर सरांची गाडी होती, व्हाईट गाडी. त्याच्यावरती मी कोटिंग केलेली होती. सरांनी रिसेंटली घेतलेली होती ती गाडी आणि त्या कोटिंगची मी व्हिडिओ टाकलेली होती आणि तिला 10 मिलियन व्ह्यूज क्रॉस केलेले होते. तो एक टर्निंग पॉइंट झाला. त्याच्यामुळे थोडंसं म्हणतात ना, मार्केटमध्ये थोडंसं बवाल झाला, की हा कोण आहे, हा कोण आहे, हा कोण आहे, हा कोण आहे. आणि त्याच्यानंतर लोकं यायला लागली. पण तुमचा बवाल किती झाला, तुम्ही आल्यानंतर माणसाला कसं ट्रीट करता आणि त्याच्याशी वन टू वन किती संवाद ठेवून तुम्ही त्याला किती कम्फर्टेबली काम करून देता, ह्याच्यावरतीच तो परत येणार आहे की नाही हे डिपेंडंट असतं. करेक्ट. तो तुमच्याकडे आज येईल, उद्या येईल, पण तिसऱ्यांदा त्याला येण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी एक स्पेशालिटी पाहिजे, ज्याच्यासाठी तो परत परत येईल. एकाच गोष्टीसाठी माणूस परत-परत येणार नाही. त्याला काहीतरी तुम्हाला वेगळं द्यायचंच आहे. तर ते आमचं वेगळेपण म्हणजे आमचा ट्रस्ट फॅक्टर आहे. दुसरी गोष्ट आमची सर्व्हिस. आमच्याकडे ऑल ओव्हर ठाणा, डाउन साइड बॉम्बेमध्ये फ्री पिक अँड ड्रॉप आहे. तर तुम्हीच एक सांगितलं मला आठवतंय, काहीतरी तुझ्या धंद्याबद्दल वेगळं ठेव. जे दुसरी धंद्याची लोकं जी आहेत ती कॉपी नाही करू शकणार किंवा कॉपी करणं डिफिकल्ट पडेल. तर आम्ही आधीपासूनच एका 2 ड्रायव्हर ठेवलेले होते. भले त्याला 40-50,000 जायचे. पण तो आता आमचा यूएसपी झालेला आहे. युनिक सेलिंग पॉइंट झालेला आहे, की लोकं आमच्याकडे यायला मागत नाही. आम्ही फ्री पिक अँड ड्रॉप लोकांना प्रोव्हाईड करतो आणि माणूस जेवढा आळशी होतो ना, तेवढाच आपल्याला धंदा डबल देतो. हे आत्ताची परिस्थिती आहे. झेप्टो, कोणतेही तुम्ही Blinkit. ब्लिंकिट, माणसाला तुम्ही आळशी केलं, की तुम्हाला धंदा डबल मिळणार आहे. हे आत्ताची सत्य परिस्थिती आहे. आमच्याकडे पिक अँड ड्रॉप फ्री ऑफ कॉस्ट आहे. मोठ्या-मोठ्या शोरूममध्ये सुद्धा पिक अँड ड्रॉप करायचे पैसे घेतात. बऱ्याचदा पैसे घेतले जातात. पण आमच्याकडे आम्ही ती गोष्ट टोटली फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेली आहे. तर हा एक यूएसपी मला सरांनी सांगितलेला होता, की काहीतरी स्वतःचं एक वेगळं ठेव. तर ही गोष्ट मी स्वतःची एक वेगळी ठेवलेली आहे. आणि आमच्याकडे एक आम्ही अशा सेगमेंटमध्ये वर्क करतो, जिकडे लोकल मेकॅनिकचा जुगाड पण तुम्हाला मिळेल आणि जे हायर साइडला जे शोरूम असतात, त्यांचं तुम्हाला प्रोफेशनलिझमचा ब्लेंड मिळेल. नाही, मी त्याच्याबद्दल सांगेन एक गोष्ट, की म्हणजे असं झालंय ना, की काय झालं गाडीला स्क्रॅच तर ह्याचाच काम आहे समजा आपण इंजिनमध्ये काहीतरी आवाज येतोय, अरे हा एक पार्ट गेलाय. तर काय सनीलला फोन करा, हे झालं. कधीतरी गाडी ब्रेकडाऊन झाली, बॅटरी संपलेली. अरे असं-असं झालंय, गाडी पाठवून द्या. म्हणजे सनील जो सांगतोय ते एक प्रॉमिनंट गोष्ट आहे, की तुम्ही आपल्या बिझनेसला कोणत्या फ्रेमवर्कमध्ये बघताय.
एखादा माणूस सर्व्हिस घेऊन जातोय, बरोबर आहे. परत परत का येईल तो? तर तुमचा ट्रस्ट फॅक्टर आहे, तुमचं इंडिव्हिज्युअल कनेक्शन आहे. तुम्ही त्याच्याशी बोलताय, त्याचा रिव्ह्यू जाणून घेताय, त्याला काय आवडलं, काय नाही आवडलं हे समजून घेताय. आणि फॅसिलिटी ज्या आपण बोलतोय, की ज्या मार्केटपेक्षा युनिक असतील, त्या फॅसिलिटी दिल्यात. त्यामुळं मला असं वाटतंय, की यार कोणता बिझनेस नाही चालणार, 100% चालणार, ज्याच्यामध्ये मालक एवढा आतमध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. एक गोष्ट सुनील अशी होती, की ह्या ओनरशिपमध्ये तुला काय वेगळा आनंद येतोय, जे तू जर्मनीमध्ये असता तर नाही भेटली असती? म्हणजे आपला तो क्वेशन तसाच होता, की जर्मनीमध्ये सेट झाला असतास, पण इथे तू ओनर आहे. मग त्या ओनरशिपमध्ये तुला काय वेगळा आनंद येतोय? काय चॅलेंजेस येतायत? की बाबा नाही बरं झालं, ओनर आहे, चॅलेंजेस आहेत, पण अशी कोणती फॅक्ट जी तुला जर्मनीपेक्षा इथे चांगली वाटते, ओनरशिप असेल त्याच्यावरती? सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आपल्यामुळे 22 लोकांची घरं चालतायत. आणि ह्याच्यापेक्षा या गोष्टीवर विश्वास ठेवा का नका ठेवा ह्याच्यापेक्षा मोठा आनंदच नाहीये. 100%. तुम्ही एखाद्या गरीबाला पण जेव्हा बिस्किटचा पुडा देतात, तेव्हा आपल्याला जी फिलिंग असते ना, की बाबा आपल्यामुळे कोणतरी जेवतंय किंवा आपल्यामुळे कोणतरी खातंय, त्या फिलिंगला मॅच करणारी कोणतीच फिलिंग नाही. कोणताच आनंद नाही कोणताच आनंद त्याच्यापेक्षा. नाहीये. तर जेव्हा 22 लोकं आपल्यासाठी काम करतात आणि 22 लोकं चे फॅमिलीवाले म्हणजे त्यांचे 4-4 कुटुंब म्हणजे असे एक इन टोटल 70-80 लोकांना जेव्हा आपण अन्नदान द्यायला मदत करतो, त्या फिलिंगपेक्षा आणि त्यापेक्षा वरची ब्लेसिंग मला तरी वाटत नाही कोणती असेल आणि त्याच्या म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्याच्यावरती काहीच नाही. त्याच्यावरती मला वाटत म्हणजे नाही बघा ना, काही की असेल. जर्मनीमध्ये जाऊन स्वतःचं घर सेट झालं असतं. ऑब्व्हियसली कदाचित तेवढे पैसे मिळतील, याच्यापेक्षा जास्त मिळाले असते, कमी मिळाले असते, हा सेकंडरी पार्ट आहे. पण तिथे सेट झाला असता फक्त सनील. आज सनील 22 लोकांना घेऊन सेटल होतोय. 22 लोकांची घरं चालवून सेटल होतोय. हा ओनरशिपचा एक ॲडव्हांटेज असतो, 100% की बाबा आम्ही जगतोय. मी एकटा जगत नाही, तर आम्ही जगतोय. त्या 22 लोकांना आपण एव्हरीडे बघतोय. 22 लोकांच्या घरी ते चाललंय. ते आपल्या योगदानामुळे थोडंफार होतंय. तर मला असं वाटतंय, की हा एक फरक आहे. कदाचित तो जर्मनीमध्ये जाऊन सेट झाला असता. काहीतरी तिथे त्याने चांगला पोझिशन एक्वायर केली असती. पण जसं तो अगोदर बोलला, की कोणाच्या तरी हाताखाली, ताटाखाली काम करावं लागलं असतं. इथे थोडी स्ट्रगल आहे. रोज काहीतरी नवीन प्रॉब्लेम्स आहेत, नवीन अपॉर्च्युनिटीज आहेत. पण एक वेगळा आनंद आहे. तो सगळ्या आनंदाच्या वरती असतो. तो असा, की एखाद्याचं ब्लेसिंग, एखाद्याचं घर चालवणं, एखाद्याकडून मिळणारा आशीर्वाद. 100% तर मला असं वाटतं, की धिस इज रिमार्केबल. तर जर्मनी वर्सेस जर ओनरशिप बद्दल जर बोलणं असेल, तर मी असं बोलेल, की सनीलने जो पाथ चूज केलाय, धिस इज इन्क्रेडिबल. ओनरशिप हे नेहमीच हायेस्ट प्रायोरिटीला असेल, रॅदर दॅन बीइंग एन एम्प्लॉयी ॲट सर्टन लेव्हल. तर मस्त होतं सुनील. बरं झालं देवाच्या प्लॅनप्रमाणे जर्मनी कॅन्सल झालं. लॉकडाऊन आला. करेक्ट. म्हणजे काही गोष्टी बघा ना, की चांगल्या होतात, वाईट होतात. कोव्हिड आला हे वाईट होतंच खरं. खूप सगळे लोकांना आपला जीव गमवायला लागला. हे एक खूप सीरियस इश्यू होता. आपल्याला घरातून बाहेर पडता येत नव्हतं. पण काही गोष्टी होत्या ज्या मला वाटतं, की लोकांना समजल्या, की बाबा आपण आपल्या स्किलला डेव्हलप करू शकतो. आपण बिझनेसमॅन होऊ शकतो. अशा सगळ्या गोष्टी डिजिटल प्लॅटफॉर्म सेट झाले. लोकांना ऑनलाईन मार्केट समजायला लागलं. ह्या सगळ्या गोष्टी लोकांना समजायला लागल्या. काही वाईट होतं, काही बरं होतं. पण ओव्हरऑल मला असं वाटतं, की व्हॉट गॉड्स प्लॅन वॉज देअर उसके हिसाब से सनील का जर्नी हुआ है असं मला वाटतं. सुनील ते आपलं आपण मागे डिस्कस केलंच, की बाबा एक चहाची टपरी असायला पाहिजे. आपण वर्गामध्ये ते बोलतच होतो. पण माहिती आहे सुनील, की आपण हे बोलतो पूर्ण क्लासरूममध्ये बोलतोय, 1000 लोकं, 2000 लोकं एकत्र ऐकतायत. पण हे खूप कमी लोकं त्याला कनेक्ट होतात आणि पुढे जातात. तर काय वाटतं तुला, की अ, जे काही आपल्या आजूबाजूला चालू असतं, ते आपल्याला हिंट देत असतं, की बाबा तू उठ, जागा हो, तू उठ, जागा हो. त्याच्यामध्ये तू एक असा मेंबर होता, की ज्याने ते तो ऐकला आणि पुढे गेला. पण काय वाटतं, की हे सगळ्यांनी इम्प्लिमेंट करायला पाहिजे? प्रत्येक माणसाने आपल्यातली पानटपरी शोधायला पाहिजे? काय वाटतं तुला? सर बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे भांडपली स्वतःची असावी, ठीक आहे. पण ह्याच्या मागचा सगळ्यांचा बॅकग्राऊंड किंवा सगळ्यांच्या आवडी-निवडीही वेगळ्या असू शकतात. खरं आहे. ह्याचा अर्थ असा नाहीये, की एम्प्लॉयी लोकं कधीच एक्सेल करू शकत नाही. करतात ना, खूप चांगल्या-चांगल्या, मोठ्या-मोठ्या पोझिशनवरती जाऊन त्यांची लाईफस्टाईल ती लोकं मेंटेन करतात. इट्स ऑल अबाउट युअर चॉईस. तुमची चॉईस काय? तुम्ही ऐकायला पाहिजे 100% पण शेवटी तुमच्या मनातनं काय येतंय,
माझ्या मनात ती गोष्ट आली, हा मी या गोष्टीला रिलेट केलं की यार हो मला ही गोष्ट माझी स्वतःची पाहिजे, मला ह्यांची नको किंवा मला ह्याच्या खाली नको. तो थॉट येणं तो गरजेचं आहे. थॉट येणं गरजेचं आहे. तो थॉट जेव्हा येईल तेव्हा पूर्ण किंवा गेम मग जो ते येतो पान टपरी असू दे किंवा मग एक मोठं ऑर्गनायझेशन 100% चालू तो होईल. गेम तिकडे चेंज होईल. पण जोपर्यंत थॉट येणार नाही तोपर्यंत चेंजेस होणार नाही. हे तर तेवढं सत्यच आहे. सर पुढचा क्वेश्चन असा आहे की स्टार्ट करताना जी स्ट्रगल आहे ती कदाचित 8-10 वर्षानंतर नसते. तोपर्यंत आपल्याला एक्सपिरियन्स येतो. आपण खूप सगळ्या गोष्टी शिकलेला असतो. आपल्याबरोबर थोडा फायनान्स असतो. गाईड करणारे लोकं असतात. प्लस आपला एक स्वतःचा एक एक्सपिरियन्स असतो. पण जेव्हा तू स्टार्ट केलंस तेव्हा काय चॅलेंजेस होते? सगळ्यात पहिलं चॅलेंज होतं की जागा. कारण की जागा हा लोकांना सगळ्यात काहीच माहिती नसतं की कुठे जायचं. कारण की स्टार्ट करायचं एवढंच माहिती आहे. बाकी प्लॅनिंग काहीच नाही. पूर्ण शीट तर ब्लँक आहे आपली आणि आपण तेव्हा आपल्या घरी काय सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन एंटरप्रेन्योर नाही की आपल्याला पूर्ण रूपरेषा किंवा ब्लूप्रिंट रेडी आहे, फक्त त्याच्यावर तुम्हाला काम करत जायचं. तर जागा सगळ्यात पहिले. तर तुम्ही जी जागा निवडता ती गट फिलिंगवरती स्टार्टिंगला निवडली जाते. स्ट्रॅटेजी वगैरे बोलायचा भाग असतो. ते स्ट्रॅटेजी हे काही नसतं, गट फिलिंगच असते. येस, येस. तर गट फिलिंगवर जागा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये करणारी मेहनत, ती जागाच आपल्याला सगळं देऊन जाते. माझे जेव्हा जुनी जागा होती तेव्हा सर तुम्ही आलेले होते. घराच्या बाजूलाच होती. तिकडे आमच्याकडे 2 गाड्यांची आणि 1 बाईकची कॅपॅसिटी होती. आणि 2 वर्ष आम्ही त्याच ठिकाणी 2-2.5-3 वर्ष आम्ही त्याच ठिकाणी काम केलं आणि मागच्या 3-4 वर्षापूर्वी आम्ही थोड्या मोठ्या जागेवरती गेलो. आणि आता सध्या वर्किंग कॅपॅसिटी आमची 10 गाड्यांची आणि स्टोरेज कॅपॅसिटी सकट आमच्या 35 गाड्यांची स्टोरेज कॅपॅसिटी आहे. सही. तर अजून एक वर्कशॉपचं प्लॅनिंग चालू आहे इन फ्युचर तेही लवकर होईल. ते झाल्यानंतर ती कॅपॅसिटी डबल व्हायचे चान्सेस आहेत. तर त्यानुसारच प्लॅनिंग मग पहिला तुमचा जागेचा एक प्रॉब्लेम होता. करेक्ट. त्यानंतर ते जे स्किलफुल वर्कर शोधायचे तुला. स्किलफुल वर्कर्स शोधण्यासाठी मला माझ्या वडिलांनी सुद्धा खूप मदत केली. कारण की वडील या कामामध्ये थोडंफार पार्ट टाइम की नाही, म्हणजे इकडून-तिकडून त्यांना तर नॉलेज होतं. त्याच्यामुळे त्यांचा एक हातभार मला खूप प्रमाणात होता. तर स्किलफुल वर्कर आम्ही दोघांनी मिळून शोधले. स्टार्टिंगला 2च वर्कर होते. आणि त्या 2 वर्करला आपण जेव्हा इंट्रोड्यूस करून देतो, तेव्हा "अरे, हा छोटासा मुलगा आहे." ही एक खूप मोठी म्हणतात ना, ड्रॉबॅक असतो. जेव्हा एखादा नवीन किंवा छोटा असतो आणि समोरचा आपल्यापेक्षा जास्त वयाने डबल स्किल्ड असतो, तेव्हा तो समोरच्याचा न ऐकणं ही सगळ्यात मोठी म्हणतात ना, खूप मोठा चॅलेंज आहे. खूप मोठं चॅलेंज आहे. आणि मी त्यांना कोणत्या अँगलनी ऑर्डर करू याच्यासाठी मी घरी जाऊन रडायचो, पण वडिलांशी बोलायचो, की यार कसं करू आता हे? यांना मी कसं ओरडू? मला हे करून द्या, ते करून द्या. जोपर्यंत तुमचा रुतबा आणि जोपर्यंत तुमचं काम बनत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांना ऑर्डर करू शकत नाही. कारण की तोपर्यंत ती लोकं तुमच्यापेक्षा सुपिरियर आहेत. करेक्ट. तर तो एक स्टार्टिंगचा चॅलेंज मी फेस केलेला होता. पण तो 5-6 महिन्यानंतर टचवूड रिझॉल्व्ह ऑटोमॅटिकली झाला. जेव्हा माझी मार्केटिंग स्ट्रॉंग झाली आणि मोठ्या-मोठ्या आम्ही बऱ्याचशे तुम्ही नावं मी तुम्हाला नंतर नाही, आपण सांगेन. नाही घेऊ शकत हां, म्हणजे. नाही घेऊ शकत. मला तुम्ही माहिती आहे. सांगाल त्यांच्या आमच्याकडे गाड्या असतात. 2-3 जेव्हा तसे आम्हाला रेफरन्सेस मिळाले, तेव्हा त्याला समजले, की हा मुलगा स्वतःच्या दमवरती ह्यांच्या गाड्या करून दाखवतोय. म्हणजे ही हॅज गुड काइंड ऑफ रेप्युटेशन आणि कनेक्शन. त्यानंतर ते स्टार्टेड रिस्पेक्टिंग मी. त्यांनी रिस्पेक्ट केली आणि मग काम अजून सुरळीत व्हायला लागलं. तर एक चॅलेंज मी फेस केला, की एम्प्लॉयी आपलं ऐकणं हा सगळ्यात मोठा. कारण की माझं एज छोटं पडत होतं तेव्हा. मी जस्ट एक 19-20 वर्षाचा मुलगा होतो. त्याच्यामुळे ऐकणं हे एक मोठं ड्रॉबॅक माझ्यासाठी अजून पडत अजून एक होतं. याच्यामध्ये एक आपण बघतो, की सगळं सेट झालंय. खूप सगळा बिझनेस येतोय. अचानक एम्प्लॉईज पळून गेले. असा एक सिनारिओ आपल्याबरोबर होता. करेक्ट. तर ते तू कसं हँडल केलं? म्हणजे मंडळी मी तुम्हाला सांगतो, की संजय बऱ्यापैकी गोष्टी सांगतो, की हा प्रॉब्लेम होता, असं होतं, तसं होतं. आम्ही महिन्यातून, 2 महिन्यातून, 4 महिन्यातून कधी असा सहज कॉल झाला आमचा, तर मग भेटायचं ठरतं आणि भेटल्यानंतर मग समजतं, की काहीतरी चालू आहे, चांगलं चालू आहे, हे चॅलेंजेस आहेत. तर ते मला एक चॅलेंज एकदा संजय मला बोललेला, की "सर, ते टीम होती, टीमच गायब झाली." तर असा हा जो चॅलेंज आहे, त्याच्यामध्ये तू कसं काय ते हँडल केलंस? तो तर आमच्यासाठी खूप मोठा चॅलेंज होता. मेन म्हणजे दिवाळीचा टायमिंग होता आणि दिवाळीमध्ये गाड्यांच्या वर्कशॉपमध्ये गर्दी जास्त असते. कारण की नवीन गाड्यांची डिलिव्हरी आणि ज्यांच्या घरी सगळ्यांच्याच घरी गाडीला लक्ष्मी म्हणून पूजलं जातं. तर सगळ्यांच्या गाड्या क्लीनिंग, वॉशिंग, पॉलिशिंगसाठी आमच्याकडे येतात. आणि लोड डबल असतो आणि एम्प्लॉयी तर आपण त्या 2-3 हफ्त्यासाठी डबलदा करणार नाही. तर एम्प्लॉयी तेवढेच असतात. XYZ ड्यू टू सर्टन रिझन्स त्यांना XYZ म्हणजे ह्याच्यामध्ये ना एम्प्लॉयी हंटिंग आमच्या ह्याच्यामध्ये खूप चालते, की चल हा तुला ₹10 देतो, मी तुला ₹12 देतो. कारण की सीझनमध्ये काम काढायचं असतं. करेक्ट, लाँग करेक्ट. टर्ममध्ये परत ती गोष्टी ढूस होऊन जातात. सीझनमध्ये काम करण्यासाठी त्यांना थोडासा गाजर दिला जातं आणि त्या गाजरेच्या
म्हणजे शॉर्ट टर्म ग्रॅटिफिकेशनसाठी ती लोक मग स्विच करतात. तर अशी आमची 5 लोकांची टीम ॲट अ स्ट्रोक गायब झालेली होती आणि अशा वेळी आता काय करायचं, काय करायचं? गाड्या तर आहेत, करायचं तर आहे. तर अशा वेळी मी, माझे 3 एम्प्लॉयी जे तेव्हा होते आणि माझे वडील आणि माझा भाऊ, आम्ही चौघांनी मिळून त्यावेळी एक 8 ते 10 गाड्यांवरती काम केलेलं होतं. जे आम्हाला जमत होतं तेवढं सगळं काम आम्ही तेव्हा केलेलं होतं. अशा वेळी आमची सगळी लाज, लज्जा, शरम काहीही मनात न ठेवता आपण कोण आहे, कुठे आहे, आपण काय करतो, नथिंग. आपलं काम आहे, आपण केलं पाहिजे. काम करून आम्ही कस्टमरला सॅटिस्फाय करायचं काम. कमिटमेंट आहे. कमिटमेंटला कधीच मागे न हटणं हे माझा स्वभाव आहे. तर कमिटमेंट आम्ही पूर्ण करून दिली. पण आता त्याच्यामध्ये आयरनी अशी आहे, की ते 2 एम्प्लॉयी आमच्याकडे परत येतात. तर माफ करणं, न करणं हे आपल्यावरती असतं. प्रत्येकाला एक चान्स दिला पाहिजे. तुम्ही नेहमी म्हणता, संधी माणसाला दिली पाहिजे. चुका माणसाकडनं होतात. त्यातले 2 एम्प्लॉयी आमच्याकडे परत कामाला आहेत आणि दे आर डुइंग वेल. दे आर वन ऑफ द एक एक्सपिरियन्स घेऊन केलाय एक्सपिरियन्स त्याचा. घेऊन, कारण की जसं म्हणाला एम्प्लॉयी हंटिंग होते, पण ते 2 हफ्त्यासाठी असतं. त्याच्यानंतर काय? करेक्ट. स्टेबिलिटी काय? नंतरचं काय? नंतरसाठी आम्हीच आहोत. तर येस, आम्ही एक्सेप्ट केलं आणि आज तर 3-4 वर्ष झाले अजून असा काहीही प्रॉब्लेम नाहीये. आमच्याकडे एकही माणसाने अजूनही काम सोडलं नाहीये. आमच्याकडे आहे तीच टीम आहे आणि फक्त आम्ही स्केल करतोय. तर त्यातला एक ती मोठा धडा होता आमच्यासाठी. तर मंडळी, एकदम सरळ साधी गोष्ट आहे, की तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी काम करतात, जेव्हा तुम्ही एम्प्लॉयी असतात, तेव्हा तुम्हाला तुमचं काम करायचंय. जे वरतून आलेलं आहे ते फॉलो करायचं. हे एक तुमचं टास्क आहे. पण जेव्हा तुम्ही एम्प्लॉईड असतात, तुम्हाला बिझनेस आणायचा आहे, तुम्हाला लोकेशन बघायचं आहे, तुम्हाला तिथलं इन्स्ट्रुमेंट्स बघायचे आहेत, तुम्हाला तिथले एम्प्लॉयींना मॅनेज करायचे आहेत, तुम्हाला कस्टमरला सगळं मॅनेज करायचं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण मॅनेज करतो, तेव्हा त्यामध्ये खूप सगळे चॅलेंजेस येतात. पण बोलतात ना, की जेव्हा आपण त्रास घेऊन शिखरावरती पोहोचतो, तेव्हा जो आनंद असतो, तो झालेल्या सगळ्या आपल्या त्रासाला ना कुठेतरी बगल देऊन जातो आणि आपण त्यावेळेला असं फील करतो, की आपण खरोखर खूप आनंदी आहोत. चॅलेंजेस कशामध्ये नाहीयेत. म्हणजे घरातून निघाल्यानंतर एखाद्या ऑफिसला पोहोचणं हे पण एक चॅलेंज नाहीये. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. ट्रेनमधून हा पडला, असं झालं, तसं झालं, बसचा प्रॉब्लेम झाला. एवढ्या सगळ्या गोष्टी होतात. तिथे पण चॅलेंजेस आहेत. पण हे चॅलेंज जे ओनरशिपचं जे चॅलेंज आहे, मला असं वाटतं की ते खूप कमी वयामध्ये सनला घ्यायला लागलं आणि अ, जे काही वाईट टाईम होता, तो त्याने अर्ली फेजलाच बघितलेला आहे, की अचानक एवढा सगळा लोड आहे आणि सगळी लोकं पळून गेले, तर करायचं काय? मग काय नाही, मी जसं बोलतो तसं की मालक हा सगळ्यात पहिला कामगार असतो. करेक्ट. त्यामुळं तुम्ही कोण आहात, काय आहात, हे हे तुम्हालाच माहिती असतं. कमिटमेंट ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जर तुम्हाला पुढे ग्रो व्हायचं असेल, धंद्यात म्हणा किंवा रिलेशनमध्ये, तुमची कमिटमेंट 100% गरजेची आहे. ती अ, दिसून येते. कारण हा नाहीये म्हणून माझं काम ठप्प होतंय असं चालणार नाहीये. जे मला येतंय आणि जसं सुरुवातीला आपलं बोलणं झालं, की सनीलने एक गोष्ट काय केलेली होती, की तो वरच्या लेव्हलला बसून नाही राहिला. त्याने खालच्या लेव्हलचं काम बघितलेलं आहे. तो लहानपणापासून बघत होता ते काय चाललंय, ते वडिलांचं छोटं-मोठं काम चालू होतं ते. प्रत्येक वर्कर बरोबर तो कनेक्टेड आहे. तो बघतोय, बसतोय, सगळे पार्ट समजून घेतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यावरती आपण काही नाही तरी अ, अ, 100% नाही तरी पण 80-90% आपण ते शिकूनच जातो. कारण रोज तेच बघायचंय. लेडीज एंड जेंटलमेन, ह्याच्यापेक्षा अजून काय तुम्हाला पाहिजे, की चॅलेंजेस येणार हे एक्सेप्ट करून पुढे जायचंय. तेव्हाच आपण एकदा ब्रेक थ्रू करून शिखरापर्यंत पोहोचणार आहे. मस्त होतं सलील हा जबरदस्त प्रवास. अजून एक गोष्ट अशी होती, की सलील फक्त एवढंच करत नाहीये. सलील ह्याच्याबरोबर अजून काहीतरी करतोय. म्हणजे त्याचं आत्ताच एक स्टेटमेंट आपण ऐकलं, की अजून एका ठिकाणी आपण स्केलिंग करायचं बघतोय, आपण वाढवण्याचं बघतोय. बघा ना, की मी आहे त्या ठिकाणी आहे 5 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष. ही ग्रोथ मला असं वाटतं, की लिमिटेड आहे. एक्सपान्शन ही काळाची गरज आहे. अ, म्हणजे त्याने हे आता ह्या अर्ली स्टेजमध्ये आताच ठरवून टाकलं, की अजून काही ठिकाणी एक्सपान्शन असायला पाहिजे. पण माहिती आहे, की हे सगळं एक्सपान्शन करायचंय फक्त डोक्यामध्ये, कागदावरती नाहीये. तर तो हे एक्सपान्शन करण्यासाठी नवीन-नवीन गोष्टी शिकतो पण आहे. लेडीज एंड जेंटलमेन, तुम्ही कदाचित कुठेतरी ऐकलं असेल BNI, बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल. नेटवर्क इंटरनॅशनल. मुंबई रिजन, मुंबई वेस्ट रिजन, मुंबई वेस्ट रिजनचा तो व्हाईस प्रेसिडेंट. एज बघा किती आहे. तिथे एखादा मराठी मुलगा म्हणजे कोणीही जाऊ शकतं.
पण एवढ्या लहान वयातला मुलगा, मराठी मुलगा बोलण्यापेक्षा आपण बोलूया की लहान मुलगा. त्याचा मराठी मुलगा असं म्हटलं की आजूबाजूचा बॅकग्राऊंड काहीच नाहीये. कोणाला काही माहितीच नाही या गोष्टीबद्दल कसं काय असतं. त्याने हे कुठूनतरी ऐकलं. जे कस्टमर्स येतात त्यांनी त्यांनी थोडं गाईड केलं. त्यांच्यावरून कळलं की बाबा असं काहीतरी असतं. ह्या ह्याच्यामध्ये तो एंट्री केली. व्हाईस प्रेसिडेंट आहे ह्या वयामध्ये. म्हणजे कदाचित लोकांना हे म्हातारपणापर्यंत कळत नाही. 50व्या वर्षापर्यंत कळत नाही की हे सगळं काहीतरी आहे. इट इज सिंपल. हे नेटवर्किंग आहे. बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि याच्यामध्ये खूप सगळ्या लोकांना कनेक्ट करता येतं. आणि मला असं वाटतं की स्केलिंगमध्ये सनील याचा फायदा होईल तुला. येस, नो? 100%. मला असं वाटतं की अ, पुढे जाण्यासाठी ज्या 2 गोष्टी लागतात आयुष्यामध्ये एखाद्या बिझनेसला पुढे घेऊन जाण्यासाठी ज्या 2 गोष्टी लागतात, त्या 2 गोष्टीमधल्या दोन्ही गोष्टी समीर करतो. एक तर स्केलिंग आहे आणि लीडरशिप आहे. तर त्याच्याबद्दल आपण थोडंफार ऐकून घेऊया, की स्केलिंग आणि लीडरशिप ह्या गोष्टी हँड टू हँड सनील घेऊन चाललायस. तर काय आहे पुढे? सर, ॲज यू करेक्टली सेड, आताच्या काळामध्ये युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. नेटवर्क इज नेटवर्थ. समजतंय ना थोडंसं? तुमच्या ओळखी ही तुमची ॲसेट आहे आणि तुमचा 100%. बिझनेस आहे. 100%. कोण, केव्हा, कधी, कुठे, कसं कामाला येईल हे तुम्हाला किंवा वरच्याला पण माहिती नाही. करेक्ट. तर नेटवर्क जेवढा तुमचा स्ट्रॉंग असेल, तेवढं तुम्हाला स्केल करायला खूप जास्त हेल्प होते आणि हे मी आता आजमावतोय. तर BNI बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल, त्याच्यामध्ये मुंबई वेस्ट रिजनमध्ये व्हेरियस चॅप्टर्स आहेत. असे ऑल ओव्हर बॉम्बे, ठाणे रिजनमध्ये 120 200 चॅप्टर्स आहेत काहीतरी. त्यातल्या एका चॅप्टरचा लीडरशिप टीम असते. त्या लीडरशिप टीम मधला मी व्हाईस प्रेसिडेंट आहे आता. ते टर्म वाईज चेंज होत राहतात. तर त्याच्यामध्ये नेटवर्किंग हे खूप स्ट्रक्चर्ड ऑर्गनायझेशन आहे ते आणि खूप जुने आहे. तुम्ही गुगल करा तुम्हाला लगेच समजेल. इट्स USA बेस्ड ऑर्गनायझेशन, पण इंडियामध्ये सगळ्यात जास्त त्याचा प्रचार आहे. USA पेक्षाही जास्त प्रचार इंडियामध्ये चालतो याचा. तर रेफरल मार्केटच्या गेममध्ये BNI तुम्हाला खूप हेल्प करतं, कारण की ते खूप ट्रेडिशनल आणि खूप बेसिक लॉ वरती अटकून आहेत, की रेफरल इज द की. त्यांना ऑनलाईन वगैरे काही नको. त्याच्यामध्ये फक्त रेफरन्स आणि नेटवर्क करा. भेटा, बसा, चर्चा करा. तुम्हाला काय पाहिजे, मला काय पाहिजे सांगा, सोल्युशन काढा. एवढं सिंपल आहे. तर माझा एक कस्टमर होता. याच्या आधी मला 1-2 ठिकाणांमधनं अप्रोच झालेलं होतं. पण आपण म्हणतो ना, की जोपर्यंत समोरचा माणूस कोणतरी आपण त्याला व्हॅल्यू करत नाही. तर समोरचा माणूस जो होता, तो एका XYZ लेव्हलला बसलेला, म्हणजे एक मोठा माणूस होता. त्याने मला सांगितलं, की "यार तू का नाही करत आहेस? आणि व्हाय डोंट यू जॉइन धिस?" जॉइन केलं. मला 1-1.5 वर्ष झाले आता जॉइन करून आणि एक त्याच्यामधनं बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तुम्हाला शिकायला मिळतं, नेटवर्क करायला मिळतं. तुम्हाला बऱ्याचशा नवीन लोकांना भेटायला मिळतं आणि तुमची जी विचार करण्याची शक्ती ही वास्ट होते. आपण एका डबक्यातच असतो. आपण समुद्र कधीच अर्धी लोकं आयुष्यात समुद्र बघतच नाही. अर्धी लोकं तलावामध्येच पोहत असतात. जोपर्यंत तुम्ही समुद्र बघणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याच्या आतमध्ये काय चालतं करेक्ट. याचा अंदाजच येणार नाही. आपण इकडे 2-5 बोलतो, तिकडे 200च्या खाली वार्ताच चालत नाही. तर सांगायचा अर्थ असा, की प्रत्येकाचं, तुम्हाला जर व्हिजन किंवा तुमचं थॉट प्रोसेस बदलायची असेल, तर चेंज शुड बी कॉन्स्टंट. नवीन-नवीन गोष्टी ट्राय करत राहा, शिकत राहा. चांगलं होईल, वाईट होईल ह्याचा विचार न करता तुम्ही करत राहा, तर तुम्हाला ते पुढे जाऊन ग्रोथसाठी खूप जास्त कामाला येईल. मी पण विचार न करताच एंट्री केलेली होती आणि आता ते सर्टन ड्युरेशनसाठी तुम्हाला लीडरशिप टीममध्ये सुद्धा घेतात. लीडरशिप टीममध्ये पण खूप सारे एक्सपिरियन्स असतात. जेव्हा तुम्हाला तुमच्यासमोर बसलेल्या लोकांना हँडल करायचं असतं वगैरे, वगैरे. खूप नवीन-नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि त्याच शिकण्यामधनं आपण त्या गोष्टी आपल्या स्वतःच्या पर्सनल बिझनेसमध्ये पण लावून लवकर स्केल करू शकतो. तर येस, BNIने मला खूप जास्त हेल्प केलेली आहे एक त्या एक गोष्टीसाठी. एक गोष्ट मी वाचलेली होती, की व्हेन यू स्टॉप लर्निंग, यू विल 100% स्टॉप अर्निंग इन सम टाईम. तुम्ही जर शिकायचं थांबलाय, तर तुम्ही अर्न करायचं पण थांबणार आहात काही दिवसांनी. दुसरी गोष्ट, की सलीलने मस्त सांगितलं, की तुम्ही कोणावर रेस करताय. जर तुम्हाला रॅट बरोबर रेस करायची आहे, तर तुम्हाला रॅटसारखं राहायला लागेल. मग त्या रेसमध्ये तुम्ही जरी 10 वेळा जिंकला, तरी काही अप्रिसिएशन नाहीये. कारण शेवटी तुम्ही हरवलं तर रॅटलाच हरवलं ना. पण जर तुम्ही अ, मोठ्या प्लेयर्स बरोबर रेस लावले आणि जर तुम्ही त्यांच्यावर कम्पीट करताय आणि जरी तुम्ही त्याच्यावर हारलात तरी, तुमच्यापेक्षा 10 टाईम मोठ्या लोकांवर रेस लावले आणि जरी तुम्ही त्यांच्यावर हारलात, तरी पण तुमचं इतिहासात नाव राहणार आहे. कारण एवढ्या छोट्या प्लेयरने एवढ्या मोठ्या माणसाला टफ दिलेली आहे किंवा एवढ्या बरोबर कॉम्पीट केलेली आहे. साधी गोष्ट आहे ना, आपण WWE बघतो,
भले ते फिक्शियसच असेल, पण बघतो केवढा मोठा प्लेयर आहे आणि त्याला छोट्या माणसाने मारून गेलाय. ही गोष्ट आहे. तर जर तुम्हाला पुढे जायचं आहे, तर नेटवर्क इम्पोर्टंट आहे. नेटवर्क असेल, तर तुम्हाला रेफरन्सेस मिळतात. रेफरन्सेस मिळाले, तर आपले कनेक्ट्स वाढतात आणि बिझनेस अपॉर्च्युनिटीज ओपन होतात. तर ही गोष्ट ह्या काळामध्ये शिकायला पाहिजे. ही काळाची गरज आहे. हे नेटवर्क असणं गरजेचं आहे. आपलं नेटवर्क आहे ना, आपलं नेटवर्क आपले हे Facebook, YouTube, Instagramचे हे काही थोडे लोकं आणि आपल्या घरातले मित्र, रिलेटिव्ह त्यांच्याबरोबर आपण बिझनेसच्या गोष्टी खूप कमी करतो. पण ॲक्चुअली जर पुढे जायचं आहे, तर आपल्याला सराउंडिंग असं पाहिजे, की बाबा तुम्ही त्या लोकांसारखं राहायला पाहिजे. म्हणजे मी वर्गामध्ये कधी-कधी असं बोलतो, की कधी-कधी नाही खूप वेळा बोलतो, की जर तुम्ही म्हणण्यापेक्षा एक वाघाचं पिल्लू आहे. जर ते मांजरावर राहिलं, तर ते समजून विसरून जातं, की मी वाघ आहे म्हणून. ते मांजरीसारखंच राहतं. पण जर ते वाघाचं पिल्लू जर वाघाच्या बछड्याबरोबरच वाढलंय, तर त्याला समजून जातं, की मी कोण आहे. साधी गोष्ट आहे. फॉर फ्युचर स्केलिंग अँड लीडरशिप इज मस्ट आणि हे जेवढ्या लवकर कळेल मला वाटतं तेवढ्या लवकर ग्रोथ आहे. मस्त होता प्रवास सुनील. ह्या सगळ्या गोष्टी पुढे चालू झाल्या. सुरुवातीला आपण बिझनेस करतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं, की अरे किती होणार? आपण फक्त गेस करत असतो, की एवढं व्हायला पाहिजे, तेवढं व्हायला पाहिजे. आज जो काही तुझा टर्नओव्हर आहे, XYZ टर्नओव्हर आहे. आपण मागे बोललो बघ. काय वाटतं, की हा टर्नओव्हरला बघून तुला आनंद आहे का असं वाटतं, की नाही यार, धिस इज द फर्स्ट स्टेज. अजून पुढे जायचं. काय वाटतं? सर आनंद तर आहे, कारण की 0 आणि 0 आणि आताच्या आकड्यामध्ये फरक तर आहे. आनंद तर नक्कीच आहे. पण तो आनंद कसा वाढवायचा आणि किती तुम्हाला भूक आहे आणि तुमच्या गरजा किती आहे याच्यावरतीच पुढची तुमची स्केलेबिलिटी डिफरन्शिएट करणार आहे किंवा करते. लोकांची गरज किंवा तुमची गरजच तेवढी असेल, तर मग तेवढ्या ह्याच्यामध्येही तुम्ही आनंदी राहू शकता. पण तुमची गरज आणि तुमची भूक जास्त असेल, तर 100% समुद्र अजून खूप मोठा आहे. समुद्राचा 0.00001% सुद्धा आपण पाहिला नाहीये. पाहिला नाहीये. तर 0.1% जरी आपण मरेपर्यंत पाहिला तर खूप मोठी गोष्ट ती असेल. ती मला असं वाटतं, की या यंग जनरेशनमध्ये आहे ना, ते आता नवीन जेन झेड बोलतात, जेन झी माहिती नाही. अ, ह्या सगळ्यांना ना एक साधी गोष्ट समजायला पाहिजे. माझं असं माहिती आहे मना डोक्याप्रमाणे, की तुम्हाला पळत राहायचंय. जे काही तुमचा एक गोल अचीव्ह होतंय, ही पहिली स्टेज आहे. तिथेच तुम्ही थांबलात पोट भरल्यासारखं, तर मग ठीक आहे. मग एकदा तिथे थांबाल, नाही तर त्याच्या खाली या. पण मला असं वाटतं, की तुमची भूक मोठी पाहिजे, सुनील बोलला तसं. तर मग अपॉर्च्युनिटी आणि स्केलिंग आणि लीडरशिप आणि मग माणूस शिकत जातोय. कोणाला आनंद नसणार आहे? शून्य आणि एवढ्या मोठ्या सायकलचा प्रवास, 22 लोकांच्या बरोबरचा प्रवास आणि एवढे सगळे कस्टमर्स आणि अ, मी असं बोलतोय म्हणजे मला माहिती आहे जसं सनील बोलला, की मी नाव नाही सांगू शकत आहे, की जेवढे मोठे लोक आहेत त्या सगळ्यांच्या गाड्या जवळपास इथेच तुम्हाला क्लिअर करून मिळतील. एवढं सगळं असताना अजून खूप मोठी भूक आहे. ही काळाची गरज आहे आणि हे असं असल्याशिवाय माणूस पळणार नाही. सनील खूप पुढे अ, जाणार आहे आणि त्याचा प्रवास सही दिशेने चालू आहे असं मला वाटतंय. सनील अजून एक पुन्हा तो क्वेश्चन, की मग जर्मनीला गेला असतास, मस्त होतं लाईफ आणि आज जे जगतोय. कोणत्या ठिकाणी तुला असं वाटतं, की एकदम राजासारखं आयुष्य जगायला भेटेल? स्टार्टिंगच्या फेजमध्ये जर बघायला गेलं, तर ऑनेस्टली सांगायला झालं तर जर्मनीची लाईफ ही बेटरच वाटेल कोणालाही. कारण की स्टार्टिंगच्या काळामध्ये ना आपल्याकडे तेवढी अर्निंग्स होती, जेवढी तिकडे मला भेटू शकत होती किंवा नाही तेवढा सेटअप होता. पण पुढचा विचार करता, कधी माणसांनी पुढचा थोडा विचार केला पाहिजे. एकदमच प्रेझेंटमध्ये बरीच लोकं म्हणतात, की माणसाने प्रेझेंटमध्ये जगायला पाहिजे. थोडा पुढचा विचारही असावा. कारण की लाँग टर्ममध्ये तुम्हाला काय बेनिफिट असणार आहे, त्याच्यावरतीच पूर्ण तुमचा गेम प्लॅन डिसाइडेड असतो. तर मी लाँग टर्मचाच विचार केलेला होता. स्टार्टिंगला आपल्याला माहिती आहे 3-4 वर्ष तर काही कसलाही विचार न करता मजबूत कामच मेहनत. करायचं. पण त्या 3-4 वर्षानंतर जे पण आहे ते तुमचंच आहे. तर 3-4 वर्ष आधीची लाईफ जर मी इमॅजिन केली असती, तर जर्मनीची लाईफला कंपॅरिझनच नव्हतं. तर आत्ताची जर लाईफ मी इमॅजिन केली, तर जर्मनीची लाईफ इथे सुद्धा नाहीये. ती बऱ्याच लांब आहे. ती खूप लांब सुटलेली आहे आणि त्या गोष्टीचा आता विचार किंवा रिग्रेट येतच नाही आणि जे डिसिजन घेतलेलं होतं किंवा देवाने ज्या डिसिजन घ्यायला मदत केलेली होती, त्या डिसिजनवरती मी आत्ताही ठाम आहे आणि मला त्या गोष्टीचा खूप जास्त आनंद आहे. सही आहे, सही आहे. म्हणजे मी बोलतोय, की ओनरशिप
थोड्या टाईमासाठी टफ आहे. पण एका पर्टिक्युलर टाईमानंतर जेव्हा तुम्ही ती गाडी एका ठिकाणी सेट करून ठेवता, तेव्हा मग ती आपल्या हिशोबाने चालणारी गोष्ट आहे. आपल्या मनासारखं चालणारी गोष्ट आहे. हे प्रत्येक बिझनेसमनला तुम्ही विचारलं किंवा बघितलं तर तुम्हाला हेच कळेल, की इनिशियल फेज खूप स्ट्रगलवाला असतो. पण काही टाईमानंतर ही हॅज अ फ्रीडम जे कदाचित त्याला जर्मनीमध्ये नसते मिळत. 100%. सर एक क्वेशन असा आहे, की आता इंजिनिअरिंगची मुलं आहेत, जी इंजिनिअरिंग करतायत फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला. काही मुलं जस्ट पास झालेत. त्यांना ना एक डाऊट असतं, की बिझनेस चालू करू का जॉब करू? विचार कर ना, तू जर आता ह्या 18 वर्षाचा सनील असतास, तू पण फर्स्ट इयरला काय करायचं, काय करायचं, काय करायचं? मग अशा 18 वर्षाच्या सनीलला, जो आता फर्स्ट इयरमध्ये आहे, त्याला तू काय सजेशन देशील? सर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ज्याच्यामध्ये आनंद वाटतोय ते तर कराच. पण त्यासाठी थोडासा अभ्यास पण त्या गोष्टीचा असून दे. आनंद माणसाला कोणत्याही गोष्टीचा असू शकतो. याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टीत पुढे जाऊन होती. थोडासा अभ्यास त्या गोष्टींचा असून दे. मी जेव्हा गाड्यांचा विषय डोक्यामध्ये घेतलेला होता, तेव्हा माझ्याही डोक्यामध्ये प्लॅनिंग होती की हां, पेट्रोलची, डिझेलची, इलेक्ट्रिकची, हायड्रोजनची पाण्यावर जरी झाली तरी गाड्या राहणार आहेत. गाड्या राहणार आहेत. अन्न, वस्त्र, निवारा आणि चौथी गरज गाडी आहे आजकाल. तर मला माहिती होतं एक की गाडी असं आपण ऐकलं होतं. हां. आता प्रत्येकाला 2 गाड्या, Minimum. 2 बाईक ह्या सगळ्या आता Correct. चालू झाल्या. जसं एक सिम कार्ड होतं, असं 2 सिम कार्ड, 2 2 फोन असं झालं आता. 100%. गाडी मस्त आहे. तर मी ती गोष्ट एक लक्षात ठेवलेली होती की थोडासा फ्युचरचा विचार करा की ही गोष्ट तुम्हाला कशी स्केल पर्यंत नेता येईल. 100% तुम्ही प्रेडिक्ट करूच शकत नाही, कारण की आपल्याला माहिती नाही पुढे काय ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट, गट फिलिंग वरती विश्वास ठेवा. गट फिलिंग सारखी दुसरी कोणतीच फिलिंग नाही. तुम्हाला वाटतंय ना, तर माझा एक म्हणजे मी एक गोष्टीवर चालतो, उडी मारा. जस्ट डायव्ह इन. उडी मारा, सही रस्ता आहे. मिळतोच. म्हणजे रस्ता नाही एक मिळणार असं गोष्ट होणारच नाही. सांगतो, एक गोष्ट मी संदीपला सांगून मी सगळ्यांना सांगायचं इच्छा आहे मला, की आपण जेव्हा निर्णय घेतो ना, संदीपने सांगितलं त्यालाच मी कंटिन्यू करतोय. तेव्हा आपण त्या निर्णयावरती ठाम नाही राहत. मग 50 लोकं गाईड करतात. मग आपल्याला आपल्याच ह्याच्यावरती डाऊट येतो, की अरे मी काय करतोय? मग कसं करायचं? मग चुकलो तर? सनील बोलला ना, की डायरेक्ट उडी मारून टाकायची. फेल्युअर किंवा एक्सपिरियन्स आहे. सॉरी, सक्सेस किंवा एक्सपिरियन्स आहे. फेल्युअर असं काही नाहीये. काहीतरी झालं नुकसान 2 पैशाचं ठीक आहे, पण त्यातून एक्सपिरियन्स मिळणार आहे. त्यामुळं ज्यांना असं वाटतं, की करायचंय, पूर्ण अभ्यास करून त्याचं भविष्याचं स्केलिंग करून त्यात उडी मारायला पाहिजे. पण एक त्याच्यामध्ये छोटी गोष्ट अशी आहे की जेवढ्या यंग एजमध्ये ती उडी मारता येईल ना मारा. किंवा त्यावेळी तुमच्याकडे यू हॅव नथिंग टू लूज ॲट दॅट टाईम. तुमच्याकडे काही झालं नाही झालं, वेळ फॅमिली आहे. आहे, वेळ आहे, तुम्हाला कसलं प्रेशर नाही, कसलं बर्डन नाही. एकदा त्या सगळ्या प्रोसेस सुरू झाल्या, की मग थोडंसं डिफिकल्ट जातं, कारण की तुम्हाला मागचा पण विचार करावा लागतो. 18, 19, 20, 21, 25 पर्यंतचा जे वेळ आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला मागचा विचार करायची गरजच नाहीये. तुमच्या मागे माणसं उभी आहे. करेक्ट. 25 थोडासा क्रॉस केला, की तुम्ही पुढे जाल तर तुमच्या मागे माणसं तेवढी उभी राहायला लागतात. कारण की फॅमिली मोठी व्हायला चालू होते, एक्सपायझेड गोष्टी असतात आपल्या, पर्सनल गोष्टी असतात. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर रिस्क किंवा उडी मारता येईल तेवढ्या लवकर मारा. उडी मारल्यावरती असा कोणताच माणूस नाही, की तो हातपाय तर मारणार नाही. हातपाय तर मारणारच आहे. हे म्हणजे बाय नेचर नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे. तुम्ही ते मारणारच आहात हातपाय. आणि ते हातपाय मारूनच तुम्ही पोहायला शिकणार. उडी मार. उडी नाही मारली तर तुम्हाला जिंदगीत वाटत असेल की मला कधी पोहायला आलंच नाही. हा एक परफेक्ट मेसेज होता, की तुम्ही जेवढ्या अर्ली स्टेजला स्टार्ट करणार ना, तेव्हा तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला टाईम मिळतो. एकदा इंजिनिअरिंग किंवा एखादं ग्रॅज्युएशन संपलं, तुमचं शिक्षण संपलं, तर आपल्याला पूर्ण प्रेशर असतो, आता नोकरी पाहिजे. तेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट नाही करू शकत किंवा एक्सपेरिमेंट केले तरी लिमिटेड टाईम असतो, की 1 वर्ष, 2 वर्ष. बाबा त्यानंतर मग आपल्याला नेहमी वाटत असतं, की आता काय करतोय? आता आपल्याला मग काहीतरी सेफ गेम खेळायला लागेल. पण जेव्हा आपण शिकतोय, शिकल्यानंतर एखादा दुसरा वर्ष, 100% आपण त्याच्यावरती दाव लावू शकतो. आणि मला असं वाटतं, की जर तुम्ही रिस्क नाही घेणार, तर मग पुढे जाणार कसं? प्रत्येक पाऊलाला रिस्क आहे. आपण आत्ता चाललोय, पुढचा पाऊल पडायच्या अगोदर आपण जिवंत राहणार की नाही हे पण माहिती नाहीये. तर मग ही छोटी-मोठी रिस्क घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. फक्त एक जो मेसेज सरळ होता, की तुम्हाला जे करायचंय त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, फ्युचरचं स्केलिंग करायला पाहिजे. किती त्याला एक्सपांड करू शकतो. जसं त्याने सांगितलं, की अन्न, वस्त्र, निवारा आणि गाडी. हा 4था पार्ट जेन्युइनली मी तुम्हाला सांगतो, की अ, माणसाचं ते काही क्रेझ कमी नाही होत आहे. मग आज एक साध्या कुटुंबातलं उदाहरण घ्या किंवा मोठ्या ह्याच्यातलं उदाहरण घ्या. साधारण कुटुंबातला माणूस काय बोलतो, की एक स्कूटर पाहिजे. ते स्कूटर आली म्हणजे ह्याच्याकडे आलं काम आलं.
त्यानंतर तो बोलतो की नाही आता फॅमिली वाढले तर असं कार घ्यायची. सही आहे. कार एक कार झाली तर मग अरे मग दुसरी एक आपल्याला असायला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ही फ्युचरची गोष्ट त्याने पकडली आणि ना प्रत्येक घरात तुम्हाला मिळतेच आहे ना ही ही गोष्ट जी सगळ्यांसाठी कस्टमरच्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यामधलं कळलं पाहिजे की काय करायचंय, काय नाही करायचं. तुम्ही करा स्टार्टअप उतरायला पाहिजे, लवकर झालं पाहिजे, पण स्केलिंग पण तुम्हाला तेवढंच महत्वाचं आहे. संदीप मला असं वाटतं की हा एक जबरदस्त प्रवास होता आणि मला असं वाटतं की एक यंग मुलगा त्याच्याकडे सुरुवातीला काही असं पिक्चर क्लिअर नव्हतं. एका ठिकाणी जायचं होतं. जर्मनीला जायचं होतं, चांगलं शिकायचं होतं. पण जसं आपण स्टार्ट केली पॉडकास्टची, की सगळं काही आपल्या मनाप्रमाणे नाही होत, काही देवाच्या मनाप्रमाणे होतं. त्या गोष्टी आल्या, त्याच्यामध्ये त्याने 100% उडी मारली. अजून काही शिकला, लोकांशी भेटला, सर्व्हिस दिली, चॅलेंजेस एक्सेप्ट केले आणि आज ह्या पोझिशनपर्यंत पोहोचलाय. प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकदा मोठं व्हायची संधी येते. मग आज जर जे काही तुम्ही बघताय आजूबाजूला, की थोडंसं मीडियम परिस्थिती आहे, गरीब परिस्थिती आहे, एव्हरेज आहे. तर प्रत्येक माणसाला एक संधी आलेली असते. देवाने त्यासाठीच पाठवलेलं असतं. पण जी संधी आहे ना, ती त्याला समजत नाही किंवा समजली असली तरी त्याला रिस्क नसते घ्यायची. म्हणून आज त्या लेव्हलला. तर तुम्हाला काय वाटतंय, की तुम्हाला ह्या प्रवासामध्ये कुठल्या टाईमाला संधी घ्यायची आहे, हे निर्णय घ्यायला पाहिजे? तुम्ही आज घेऊ शकता, 40 वर्षांनी घेऊ शकता, म्हातारपणी घेऊ शकता. पण जेवढं तुम्ही वेळ घेणार, तेवढी तुम्हाला अपॉर्च्युनिटी कमी असणार. या पॉडकास्टमध्ये तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन भेटली, मला असं वाटतं की धिस इज रिमार्केबल फॉर यू अल्सो. कारण यंग लोकांना काय पाहिजे, तर फीडिंग पाहिजे. चांगल्या लोकांचं गाईडन्स पाहिजे ना. आपल्यामधून आलेला एखादा मुलगा जर एवढं सगळं करू शकतो, तर यार माझ्याकडे तर सगळं रेडी आहे. मी पण हे करू शकतो. पण कुठेतरी निर्णय घेताना प्रॉब्लेम्स होतात. मला असं वाटतं की हा एक जबरदस्त सेशन होता. तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही त्या मेसेज बॉक्समध्ये टाकायला पाहिजे. आणि H9 ऑटोमोटिव्ह हे जे मी तुम्हाला बोलतोय सुनील त्याचा फाउंडर आहे, मालक आहे. त्याच्या अंडर एवढी सगळी टीम आहे. एवढं क्लास सर्व्हिस मिळते. म्हणजे मी स्वतः एक्सपिरियन्स केलंय. म्हणजे मला जे काही माझ्याकडे 1-2 गाड्या असतील त्या पण असतील. म्हणजे मला असं कधी वाटलं नाही की माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झालाय. मला फक्त एक कॉल करायचा असतो आणि गाडी माझी नेक्स्ट काही मिनिटामध्ये चांगल्या लोकेशनला पोहोचलेली असेल. सगळं काय करून मिळतं. ही सर्व्हिस आहे, ही कमिटमेंट आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही एकदा ह्या लोकेशनला व्हिजिट करायला पाहिजे. आपला मुलगा आहे, आपला अ, अ, समोर वाढलेला मुलगा आहे आणि ज्या पद्धतीने तो चाललाय, मला असं वाटतं की शिकण्यासारखं आहे, अप्रिशिएट करण्यासारखं आहे आणि त्याच्याबरोबर चालण्यासारखं आहे. तर संदीप थँक व्हेरी मच. मजा आली आणि काय बोलतात, काही गोष्टी ज्या अ, माहिती नसतात लोकांना, त्या सगळ्या आपण शिकलोय, बऱ्यापैकी शिकलोय. होपफुली मुलांना पण ह्या कामाला येतील. मेसेज बॉक्समध्ये मेसेज आला पाहिजे बघितल्यानंतर, की तुम्हाला ह्या पॉडकास्टमधली कोणती गोष्ट जास्त कनेक्ट झाली. येस आणि येस. आणि जाता-जाता एक छोटीशी गोष्ट. फर्स्ट ऑफ ऑल थँक सो मच आर.के. सर. ही संधी दिल्याबद्दल. माझा तर पहिला पॉडकास्ट आहे. पॉडकास्ट मी बघतो. बरेच मी ज्यांचे बोला त्यांचे पॉडकास्ट मी बघतो. कारण की लोकांना त्या गोष्टीतनं खूप सारं शिकायला मिळतं. पण आपण ज्यांचे पण पॉडकास्ट बघतो ना, ते खूप वरच्या लेव्हलचे असतात आणि आपल्याला त्यांना रिलेट करणं खूप डिफिकल्ट होतं ना, की मधली जर्नी पूर्ण मिसिंग असते. आपण डायरेक्ट वरच्या लेव्हलपर्यंत पोहोचलो, की मधल्या जर्नीला रिलेट करणं माणसाला पण टेन्शन येतं. "आयला हा इथे पोहोचला, आपण आत्ताशी इथे आहोत. मग मधलं काय? मधलं काय आहे? पूर्ण सपाट आहे." त्याच्या मधल्या जर्नीचा जो सरांनी वेढा उचललाय, हां. मधल्या जर्नीला आपण एक्सप्लेन करूया. तर खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. आणि सो मच सर येस. फॉर इन्व्हायटिंग मी. आणि जर तुमचा गाईडन्स माझ्यासोबत असून दे नेहमीच. 100%, 100% खूप पुढे जायचं आहे आणि घरातला पार्ट आहे तो आमच्या. त्यामुळं पुढच्या प्रत्येक प्रवासामध्ये आपण सगळे त्याच्यावर आहोत. वी आर एक्सपेक्टिंग समथिंग बिग पिक्चर फ्रॉम Sunil in this platform also, the bigger picture. Thank you very much. थँक्यू सर.